नमस्कार मित्रांनो, आत्तापर्यंत मला जे भरभरून प्रेम दिलं आहे आणि देत आहात याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद करत आहे. तुमचा याच प्रेमामुळे माझी एक स्ट्रेंथ आणि मोटिवेशन रोज डेलीचं वाढत आहे. आपण आत्तापर्यंत भरपूर सारे टॉपिक घेतले आहेत, ज्याची सविस्तर माहिती पुढच्या आठवड्यातून येणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की याच्याबद्दल आपण वेगवेगळे सिरीज आणणार आहे टॉपिकबद्दल. पण आज आपण जो टॉपिक घेणार आहे त्या टॉपिकचं नाव आहे कुंडलियन जागृत. ही अशी टॉपिक आहे की हा भरपूर रेअर टॉपिक आहे. काही लोकांना माहीतच नाही ॲक्च्युली काय ते. त्याविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. मित्रांनो, हा विषय खूप महत्त्वाचा आणि सखोल असल्यामुळे आजचा हा व्हिडिओ जरा थोडासा मोठा होईल, पण तो शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती नेहमी धोक्याची असते. आपल्या शरीराच्या मूलाधार रूट चक्रात म्हणजे पाठीच्या सर्वात खालच्या भागामध्ये अगदी तळाशी एक अद्भुत सुप्त देवी ऊर्जा असते. ही ऊर्जा, ही एनर्जी 3.5 वेटोळे घालून बसलेली असते. जेव्हा आपण योग्य ध्यान आणि साधना करतो, मेडिटेशन करतो, तेव्हा ही शक्ती जागृत होऊन खालून वरच्या दिशेने प्रवास करू लागते थेट, आणि आपल्या शरीरातील 7ही चक्रांना भेदून मेंदूपर्यंत पोचते. जेव्हा ही कुंडलियन शक्ती जागृत होते तेव्हा आपल्या लाईफमध्ये प्रचंड मोठे पॉझिटिव्ह चेंज होतात. माणसाची विचार करण्याची शक्ती बदलते. मनातली भीती, ताणतणाव, स्ट्रेस सगळं काही नष्ट होतं. चेहऱ्यावर एक अद्भुत तेज असतो, वेगळा ग्लो येतो, एकदम वेगळा ग्लो येतो आणि बुद्धी तीक्ष्ण होते. व्यक्तीला एक वेगळाच मानसिक शांततेचा आणि अथांग आत्मशक्तीचा यावरून अनुभव येतो. ही शक्ती नेमकी कशी काम करते हेच आज आपण सोप्या भाषेत समजून घेतलं थोड्या प्रमाणात. व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे, त्यामुळे आत्ता सेव्ह करा आणि याच्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण बघणार आहे. याच्याबद्दल डिटेल्स तुमच्याशी मी शेअर करणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा आणि DM-सुद्धा करा. आणि माझ्या अशाच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या डिवाइन ब्लेसिंगच्या पेजला फॉलो करा. आणि जर यूट्यूबवर बघत असाल तर मला तुम्ही सबस्क्राईब करा.